यांचं सातत्यानं नाव पुढे येतच आहे या प्रकरणामध्ये, कसं बघताय? या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी बीडमध्ये कायद्याचंच राज्य असेल, कोणालाही माफी केले जाणार नाही. त्याप्रमाणे त्या ठिकाणी बीडचा विषय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे. कैलास दत्त यांना देखील आज अटक करण्यात आलेली आहे. हवेत गोळीबार केल्याप्रकरणी बीडचे जे कैलास दत्त होते त्यांना. हे कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री अत्यंत कठोर आहेत. कायद्या किंवा गुन्हेगारीच्या संदर्भात कोणालाही माफ करणार नाही. हे प्रत्यंतर तुम्हाला दिवसागणिक येईल. उपमुख्यमंत्री यांनी आज दिल्लीची वारी केलेली आहे. अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेतलेली आहे. ते आमचे महायुतीचे नेते आहेत, NDAचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आमच्या पक्षाचं नेतृत्व, पंतप्रधान यांच्याकडे ते जात असतात, चर्चा करत असतात, शुभेच्छा देत असतात आणि तशाच पद्धतीनं आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. ते सुप्रिया सुळे म्हटलेले आहेत की 4 वेळा मी EVM वर निवडून आलेली आहे, कुठलेही ठोस पुरावे नाही आहे, त्यामुळे मी दोष आरोप करू शकत नाही. पवार साहेब पण त्या ठिकाणी सांगितलं होतं की EVM वर कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही, परंतु आता का ते बोलले माहीत नाही. आता या ठिकाणी पुन्हा सुप्रिया सुळेताई त्या ठिकाणी पुरावा नसल्यामुळे त्या ठिकाणी वक्तव्य आलंय, पण चांगलं आहे. निदान खरं तरी उशिरा का होईना बोलल्या साहेब. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.